श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। संत एकनाथ महाराजांना या भावनामधून या कथेमधून आज सांगायचं आहे। ऋषभ 9 पुत्र देदीप्यमान आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी जीवनमुक्त अत्यंत प्रकाशमान असे 9 पुत्र राजा जनकाच्या मंडपामध्ये आलेले आहेत। यज्ञ मंडपात राजाने त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केलेला आहे आणि त्यांना मग तो प्रश्न विचारतोय की हे भगवान, हे गुरुदेवांनो, मी तर आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी सर्व आहे, पण तू आमच्यासारख्या भक्तांचं क्षेम कशात आहे? क्षेम म्हणजे कल्याण। आमचं कल्याण कशात होतं? कशाने होईल आमचं कल्याण? त्याचं निरूपण करा, सांगा। तेव्हा राजा जनकाने त्या 9 भक्तांना 9 महात्म्यांना 9 प्रश्न विचारले। ते 9 प्रश्न कोणते आहेत ते जरा लक्षात घ्या। धर्मान भागवतान श्रुत यदि नो श्रुतये श्रवम् ये प्रसन्ना प्रपन्नाय दास्यत्वात्मनम् आत्मजाः। 31वा श्लोक आहे, त्याचा अर्थ आता विवेचन चाललेला आहे। परिसावया भागवत धर्मी श्रवणाधिकारी असो जरी आम्ही। तेव्हा भागवत धर्मामध्ये हे प्रभू आम्हाला माहिती सांगा, आम्ही त्या श्रवणाचे अधिकारी आहोत। एखादा विषय जेव्हा सांगण्यात येतो महात्म्यांकडून, तेव्हा तो विषय ऐकणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे असं म्हणतात। ऐकण्याचा अधिकार म्हणजे काय? की तो विषय जेव्हा सांगितला जातो त्यावेळेला तो विषय त्या ऐकणाऱ्याला कळला पाहिजे, समजला पाहिजे, त्याची समजूत पटली पाहिजे, तरच ऐकण्यामध्ये काही आनंद यायला समाधान आहे। नुसतं ऐकून घेतलं आणि जर कळलं नाही तर का उपयोग त्याला? म्हणून आम्ही सगळे या मंडपामध्ये बसलेले सगळे अधिकारी ऐकणार आहे। तरी कृपा करून तुम्ही सांगा स्वामी सर्व धर्म। तेव्हा त्या ऋषभपुत्रांना राजा जनक प्रार्थना करतोय की तुम्ही आम्हाला तो क्षेम कल्याणाचा भागवत धर्म सांगा आम्हाला। नवल या धर्माची ख्याती सप्रेम आदरती प्रीती तेने तुष्टोनिया श्रीपती दे सेवका हाती आपणिया। वास्तविक ह्या धर्माची, भागवत धर्माची ख्याती इतकी महत्वाची आहे, ती जर आम्ही सगळ्यांनी आदराने प्रेमाने स्वीकारली तर तो भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आम्हाला सगळं काही आमच्या हातामध्ये देऊ शकतो। अजन्माया नामाची ख्याती
वेदशास्त्री मिळवी श्रीपती, तो भगवत धर्माच्या प्रीती सोशी जन्मपंथी भक्तांच्या. वासई भगवान श्रीकृष्ण हे अजन्म आहे. भगवंताला जन्म नाही, परंतु ते भक्तांसाठी जन्माच्या जन्मपंथी उठवतात. भगवंतांनी जर जन्म घेतलाच नाही, ते जर अवतरलेच नाही, तर लोकांना भगवंताचं जे प्रेम आहे ते कसं अभिव्यक्त करणार. लोकांना भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. आता आपण जो भजनामधला भाग पाहिला की भगवंताची प्रीती निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हा भगवंताची प्रीती निर्माण होण्यासाठी भगवंताला वारंवार या जगामध्ये अवतार घ्यावे लागतात. बघा, जरी ते अजन्म असले तरी भक्तांच्या साठी त्यांना जन्म घ्यावे लागतात असं म्हटलेले. एवं भागवत धर्मी जाण, जो कोणी अनन्य शरण, त्याशी तुष्टोनिया नारायण, निजात्मता पूर्ण सोय देतो. तेव्हा भागवत धर्मामध्ये जो कोणी अनन्य शरणागत होईल त्याच्यावर कृपा करून तुष्टोनिया म्हणजे त्याच्यावर दया करून भगवान नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण निजात्मता पूर्ण सोय देतो. आपली निज आत्मता त्याला पूर्ण देतो, म्हणजे त्याला आत्मस्वरूप प्राप्त करून देतो. आत्मता आहे आपल्यामध्ये सुद्धा. प्रत्येकामध्ये आपल्या देहामध्ये आत्मा असूनही आपल्याला तो अप्राप्त आहे. प्राप्त असून अप्राप्त आहे, किती मजेशीर. परंतु भगवान एकदा का प्रसन्न झाले तर आपल्याला तो आत्मा प्राप्त करून देतात. अरे हा घे तुझा आत्मा, तुझ्यातच आहे ना, घेणं त्याचा अनुभव, घेणं तो आत्मानुभव, घेणं ते आत्मज्ञान त्याच्याकडून, घेणं ते आत्मसुख त्याच्याकडून, घेणं तो आत्मानंद त्याच्याकडून. तो आपल्याला त्या आत्म्याकडून हे सगळं देवतात. बघा, निज आत्मता पूर्ण सोय देतो. भागवत धर्म श्रवणार्थ मद अधिकारू जरी नसेल येत, तरी मी अनन्य शरणागत आणि तुम्ही समस्त कृपाळू. राजा जनक त्यांना सांगतोय की बाबांनो, मी जरी हे श्रवण करण्याला अयोग्य असेल, भागवत धर्म श्रवणार्थ माझा अधिकारू जरी नसेल, म्हणजे मला तो अधिकार जर नसेल, अयोग्य असेल, तरी मी तुम्हाला अनन्य शरणागत आलो. मी तुम्हाला शरण आलेलं आहे आणि तुम्ही समोर सगळे लोक कृपाळू आहात. तुम्ही कृपाळू आणि मी शरणागत. मग तुम्ही मला ते सांगितलंच पाहिजे ना, मला तो अधिकार द्या ना. आता बोला, भूतदयेचे निरालेपण तुमच्या ठायो संलेखू. हे नो भक्तांनो, तुमच्या ठिकाणी भूतदया निराली म्हणजे प्रत्यक्ष अवतरलेली आहे. तू प्रत्यक्ष भूतदयाची मूर्ती आहात हो. तुमच्या ठाई भूतदया वसंतते आहे. इतकी भूतदया तुमच्या अंतःकरणात आहे, किती भूतदया वसंतते आहे. तुम्ही दयानिधी पूर्ण, तुम्ही दयेची निधी आहात. दीनोद्धरण तुमचे तुमच्याच गुणाचा उद्धार होऊ शकतो. जेथ तुमची कृपा पूर्ण, तुमची कृपा
नऊ महात्मे जे आहे ते नऊ महात्मे कृपा पूर्ण की ज्याच्यावर कृपा करती त्याचं जन्ममरण ठेवले त्याचं जन्ममरण तिथे राहते जन्ममरण सर्वाधिकार पूर्ण संपूर्ण सर्व आपण तुमचे कृपा करते आज सामर्थ्य नाही ते कृपा करणारे मात्र असल्याने तसं कोणी नाही असं सामर्थ्य इथे कुठेही जगात दिसत नाही मला असे जाणून निष्ठे शरण माते मिळालो तेव्हा मी हे सगळं जाणलं जो कोणी शरण त्याचं जन्ममरण निवारण करणारे तुम्ही पूर्ण जाणले आहे ऐसी विद्यार्थी पणाची लाज येथे तुमचे कृपेचे कार्य ऐसे दिले प्राप्ती विजय चरण रज बनले पुन्हा त्यांनी राजा जनकाने त्या नऊ महात्म्यांच्या चरणांना पुन्हा वंदन केलेलं आहे तेव्हा तुमचं जे ज्ञातेपण आहे ते विना संकोच असताना प्रगट करावं तुमचे कृपे माझे कारण तुमच्या कृपेचीच मला जरूर आहे अशा तऱ्हेनं विजयी राजा जनक याने प्रार्थना केली त्या महात्म्याने आणि त्यांचे चंद्रवर्य वंदले ऐकवून दिले हाचा आनंद भाव प्रश्न राजा जनकाने अत्यंत नम्रपणाने प्रार्थना करून विचारलेला आहे संतोषने नवही दान ते नवचे नऊ महात्मे एकदम संतुष्ट झालेले आहे तेची श्रीमुखे नारदा बन तरी निरूपण वासुदेवा आता हे जे नऊ महात्मे काहीतरी सांगणार आहे जनकाला तेच आता नारद वसुदेवाला तिकडे सांगताय म्हणजे आता हे व्याख्यान दोन ठिकाणी सुरू आहे एक जनकाच्या मंडपात ते सांगतायत ते जनकाला आणि तिकडे नारद वसुदेवाला सांगतायत ते अशा तऱ्हेनं नारद वसुदेवाला हा संवाद ऐकवत आहे आणि आता आपल्याला इथं एकनाथ महाराज आपल्या आश्रमामध्ये एकनाथ महाराज तुम्हाला सांगताय म्हणजे 3 ठिकाणी आता झाले महत्वाचा विषय बघा ते 9 महात्मे आता जे सांगणार आहे ते अतिशय मौलिक आहे जीवनाच्या दृष्टीने बघा नारद वसुदेवाला सांगतोय जो जगाची स्थिती गती जाणता जगाची स्थिती आणि गती जे जाणतो जो हरिहरांचा पर्यंता जो हरिहरांची माहिती सांगणारा आहे जो निजात मधने करता तो झाला बोलताना रडू तो पूर्ण ज्ञानी आहे आत्मज्ञानी आहे असा जो नारद तो भी तिकडे वसुदेवाला सांगू लागला आता तिकडे नारद सांगतोय इकडे हे 9 महात्मे सांगताय आणि एकनाथ महाराज सांगताय आज चंद्र आपल्या ऐकणाऱ्यांची 3 ठिकाणचा कारण आपला आणि ते खूप विषय चाललेला आहे विषयात बदल नाही बघा
जो जगाची स्थिती गती जाणता तो हरिहरांचा पर्यंता, जो निजात कल्याणे पुरता तो झाला बोलता नारद. नारद तिकडे बोलायला लागला. नारद म्हणे वसुदेवा, दिदे हे प्रश्न केला परवा. त्या जनक राजाने हा चांगला प्रश्न विचारला त्यानंतर. तेने परमानंद तेव्हा त्या महानुभावा उपबला. त्या 9 महात्म्यांना जनकाचे हे मागणं फार आनंदाचं वाटलं, उमगलं झालं. संतोष होई नव ही मूर्ती. ते 9 महात्मे अत्यंत संतुष्ट झालेले आहेत. संतोष होई नव ही मूर्ती. धन्य धन्य विदेह मिळती. हे राजा जनकाला धन्यवाद देत आहे. हे राजा धन्य धन्य तू. तुझ्या प्रश्नामुळे कितीतरी लोकांचा फायदा करून देणार आहे, म्हणून तू धन्य आहे. पृथ्वीजयी सादर परमार्थी सदस्य शरणार्थी अतितत्पर. आणि त्या यज्ञमंडळामध्ये जे ऋत्विज आहे, होम करणारे सदस्य बनले, तेही आता मोठ्या आदराने ते तुमचं श्रवण करतील. म्हणजे सगळ्यांनाच लाभ होणार आहे. म्हणजे जनकाच्या मंडपात आलेल्या सगळ्यांना हा लाभ ज्याप्रमाणे झाला त्याप्रमाणे तिकडे वसुदेवाला आणि इकडे आपल्याला सगळ्यांना हा लाभ होणार आहे. असे देवनी अनुमोदन बोलते झाले नवहीजन. अशा तऱ्हेनं त्या 9 महात्म्यांना अनुमोदन दिलं, म्हणजे होकार दिला जनकाने. तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा महाराज. हेची कथेचे निलक्षण 9 प्रश्न विदेहाचे. तर विदेहाने राजा जनकाने त्या 9 महात्म्यांना 9 प्रश्न विचारले. आता हे 9 प्रश्न कोणते विचारले ते लक्षात द्या, म्हणजे मला समजायला सोपं जाईल. 9 प्रश्न कोणते पहा. जनकाने त्या 9 महात्म्यांना 9 प्रश्न विचारले. म्हणजे एक प्रश्न एक महात्मा सांगितला आपल्याला. तर आधी हे 9 प्रश्न तर ऐकून ठेवा. कोणते 9 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला आहे भागवत धर्माची माहिती सांगा. भागवत धर्म काय आहे. 2 भागवत भक्ताचं लक्षण सांगा. 3 माया या भागवत धर्मामध्ये कशी खेळते. 4 तिचा सर्वोपाय आज्ञेय लोकांना कोणता आहे. 5 परब्रह्म कसे असते. 6 कर्म म्हणजे काय महाराज. 7 अवतार चरित्र संख्या परम सांगा महाराज. 8 अभक्तांना अधोगती कशी होते. अभक्त जे भक्त नाही त्यांची अधोगती कशी होते. आणि 9वा प्रश्न आहे कोणत्या युगात कोणता धर्म महत्वाचा असतो. असे 9 प्रश्न त्या 9 महात्म्यांना विचारलेले जनकाने. आता ते 9 लोक तुम्ही तर मागे कोण ते लोक. ते 9 लोक सांगतात ते 9 महात्मे ऋषींचे 9 पुत्र आहेत. पहिला कवी, दुसरा हरी, तिसरा अंतरिक्ष, 4था प्रबुद्ध, 5वा पिप्लायन, 6वा अग्निहोत्र, 7वा द्रुमिर, 8वा चमस आणि 9वा करभाजन. हे 9 महात्मे आहेत. आणि जनकानेही 9 प्रश्न विचारलेले आहेत. ते 9 प्रश्नाचा तुम्हाला आता एक महात्मा एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगतो आहे. फार सुंदर उत्तर आहे. प्रश्न चांगले आहे.
किंवा हे प्रश्न आणि त्याची उत्तर आता ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे, ते ऐका करा. राणे कुशले अत्यंतिक क्षेम. काय प्रश्न त्यांना महत्वाचा होता की यांचं कल्याण कशात आहे, आणि ते कल्याण कशात आहे याच्यासाठी मूळ प्रश्न. या मनुष्य देहाने आम्ही जन्माला आलो, मनुष्य देह तर आम्हाला प्राप्त झालेला आहे, परंतु या मनुष्य देहाचं कल्याण कशात आहे, क्षेम कशात आहे ते सांगा मला. राणे कुशले अत्यंतिक क्षेम तदर्थी कवी ज्ञाता परम. तो अत्यंतिक क्षेमाचे वर्ण भगवधर्म प्रतिपादित. हा पहिला जो महात्मा आहे कवी, तो परमज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, सगळं ज्ञानी परमज्ञानी आहे. तो आता या क्षेमाचं वर्म सांगतोय आपल्याला, भागवत धर्माचं प्रतिपादन करतो आहे. ऐकराया नमनकरी आपला संकल्प आपणा वैरी. हे राजा जनका, एक गोष्ट लक्षात ठेवा. तू महात्मा जनकाला सांगतोय आणि ते सगळीकडे चाललेले, आणि तेच आहे आपल्याला ते सांगणं आहे की आपला जो संकल्प असतो तो आपला वैरी होतो. आपला संकल्प आपला वैरी. देह बुद्धी वाढवून शरीरी अतिदृढ तरी भव व्यथा. म्हटले हो, कवी सांगताय की आम्ही देह बुद्धी मध्ये राहणारे लोक आहोत, आम्ही जीवदशेतले लोक आहोत. देहबुद्धी म्हणजे देहाला चिटकलेली आत्म्याची जी चैतन्य शक्ती आहे, ती ज्या वेळेला देहाला चिटकते त्यावेळेला देहबुद्धी तयार होते. मी देह आहे, मी देह आहे असंच प्रत्येक जण समजतो. स्वतःला वास्तविक असं समजायला पाहिजे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. ते कधी म्हणत नाही. तो स्वतःला देह समजतो. मी देह आहे, मी अमुक नावाचा देह आहे, अमुक काम करणारा देह आहे. मग जगाबद्दल बोलून फार आहे. म्हणजे देह या दृष्टीने प्रत्येक जण स्वतःला समजतो. हा जो संकल्प आहे हा फार वाईट आहे. मी देह आहे, अरे काय तू देह आहे, तू खरा आत्मा आहे, तुझ्यामध्ये आत्मा आहे ना देहामध्ये, तो आत्मा खरा आहे आणि हा देह नाशवान आहे, नष्ट होणार आहे. मग कोण तू, खरा कोण आहे तू ते सांग. आम्ही आपल्याला विसरून जातो आणि देहालाच महत्व देतो. आणि मी देह आहे, मी अमुक प्रकारचा, अमुक नावाचा, अमुक ठिकाणचा, अमुक गावाला, अमुक ठिकाणी राहतो असा देह आहे. हेच आमचं अखंड ध्यान जातं, अखंड स्मरण हेच करतो आम्ही देहाचं. कवी म्हणतो की असं समजणं, हा संकल्प जो आहे आपला हा महावैरी आहे. मी देह आहे असं समजणं हा संकल्प आपला महावैरी आहे. वैरी आपला संकल्प आपला वैरी. देहबुद्धी वाढून शरीरी अतिदृढ तरी भववथा. देहबुद्धी आली, मी देह आहे असा विचार मजबूत झाला की भवभय, संसाराची भीती, संसाराच जे आहे ते आमच्या मनामध्ये शिरतो.
देहबुद्धी ज्याची ज्याची आहे, जो देह स्वतःला समजतो त्याला संसाराचं भय आहे. आम्ही देहबुद्धी आलेले आहे आणि म्हणून आम्हाला संसाराचं भय, आम्ही संसारात पडलेलो आणि हा संसार सुख दुःखांनी भरलेला आहे. आणि ती जी सुख आहेत ना, ती सुख नाही, सुखाभास येतो. खरं सुख ते नाही तिथं. खरं सुख आत्म्यात आहे, देहात खरं सुख नाही, देह बुद्धीमध्ये खरं सुख नाही. पण आम्ही आता समजतोच की संसारामध्ये सुख आणि दुःख आहे. संसारामध्ये जी सुख म्हणून म्हणतात ती नाशवान आहे, नश्वर आहे. आणि जी दुःख आहे ती कायम राहणारी आहे. ती प्रत्येकाच्या संसारामध्ये आहे. जगामध्ये असा मनुष्य नाही की जो संसारी असून दुःखी नाही. संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि ती त्यातली कुठली ना कुठली दुःख क्रमाक्रमाने येतच असतात. संसारामध्ये देहबुद्धीमुळे आपल्याला संसारातली ही दुःख येतात. जयापाशी देहबुद्धी, जयापाशी देहबुद्धी त्याशी सुख नाही त्रिशुद्धी. इथे स्वतः सांगताय, ज्याच्या जवळ देहबुद्धी आहे, जो स्वतःला देह समजतो आहे, त्याला मूळ सुख नाही. त्याला सुख म्हणून काय आहे ते मुळीच लाभणार नाही. आणि ज्याला तुम्ही सुख म्हणतात ते सुख नाही. आता आपली संसारातली कल्पना काय सुखाची सांगा ना तुम्ही. प्रत्येकाला सुख आहे. चांगलं खायला मिळालं, चांगलं राहायला मिळालं, चांगले कपडे मिळालं, चांगलं घर मिळालं, चांगली नोकरी मिळाली, चांगला मान मिळाला, आम्ही सुखी आहोत, आम्ही सुखी आहोत. अरे हे तुमचं टिकणार नाही आहे. त्याला तुम्ही सुख म्हणतात हे नश्वर आहे, नाशवंत सुख. ते टिकणार नाही. त्याला तुम्ही काय सुख म्हणून करता. खरं सुख आपल्यात आहे आणि ते आपलं सुख काय राहतं, ते नष्ट होत नाही. तेव्हा संसारातली सुख आणि दुःख यांनी प्रत्येक जण भोगतो आहोत. कारण आमच्या जवळ देहबुद्धी आहे. जयापाशी देहबुद्धी त्याशी सुख नाही त्रिशुद्धी. ते गुणाने द्वंद्व संबंधी आधी व्याधी महानदी. आधी आणि व्याधी आहेत आम्हाला. आधी आणि व्याधी. आधी मनाला होते आणि व्याधी शरीराला होते. दोन्ही दुःख येते. मनाला होणारी दुःख आधी आहे. मन सूक्ष्म आहे ना, मनाला लवकर कळतं दुःख. म्हणून अगोदर आमचं मन दुःखी होतं आणि मग मन दुःखी झालं की मग शरीरही दुःखी होऊन जाते. तेव्हा आधी आणि व्याधी मनाच्या आणि देहाच्या या आम्हाला संसारामध्ये जे देहबुद्धी पाशी सकळ दुःखाची राशी. या देहबुद्धी पाशी सकळ दुःखांच्या राशीच्या राशी पडलेली आहे. एकने दोन ढीग आहे. ढीग दुःखांचा ढीग पडलेला देहबुद्धीजवळ. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असं म्हणजे तुम्ही म्हणता. त्यामुळे तुमच्या आमच्यावर दुःखांचे ढीग जमलेले आहे. जे देहबुद्धी पाशी सकळ दुःखाच्या राशी महाभयाची भूते चौपाशी
अहर्निशी झोंबती आणि महाभय देणारी दुःख आहे. ही भूतच येते दुःख आणि ती रात्रंदिवस आम्हाला छळतात. संसारातली दुःख देहबुद्धीमुळे येतात आणि ती देहबुद्धी असेपर्यंत आम्हाला सोडत नाही. ही रात्रंदिवस आम्हाला छळतात. तुम्ही म्हणाला मी रात्री तर झोपेत असतो पण तिथं काय अरे तुमची झोप सुद्धा उडून येतात. ज्याला दुःख असत त्याला झोप नाही यायचं. निर्णया झोपेचा ज्याच्या मनामध्ये शरीरामध्ये दुःख शिरलेलं आहे त्याला झोप नाही. ज्याच्या मनात आणि शरीरात दुःख नाहीये तो थोडा झोपतो. परंतु देहबुद्धीमुळे ही दुःख येतात आणि ही दुःख आमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये राहतात आणि त्यामुळे आमची झोपही उघडी महाराज. महाभयाची भूते चौपाशीने चारी बाजूने अहर्निशी झोंबती म्हणजे रात्रंदिवस आम्हाला त्रास देतात. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडधरा बघा. देहबुद्धीचा जो नर म्हणजे शरीरधारी असेल स्त्री अथवा पुरुष, देहबुद्धी धारण करणारा जो स्त्री पुरुष असेल त्याला थोर चिंतेचा आडधरा, त्याला थोर चिंता आडधरा म्हणजे भय असतं. त्याला थोर चिंतेचं भय असतं त्याला. तेव्हा त्याला चिंतेचं अखंड भय असतं. तो अखंड चिंता करत असतो. संकल्प विकल्पांचा मारा ममता द्वारा निवारा आणि संकल्प आणि विकल्पाच्या मनामध्ये अखंड चाललेले असतात. त्यांचा मारा सुरू असतो. कशामुळे ममता द्वारा. ममता म्हणजे माझं 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 माझं. या संसारामध्ये देहबुद्धीने आणखी ममत्वही आलेलं आहे. ममत्व म्हणजे माझं 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 माझं. आज तुझं काहीच नाहीये. कशाला तू माझं म्हणतो सांगणार तू आता. मग शेत माझं मन शेत तुझं आहे. तू निर्माण केलंय. तुझ्या पूर्वी जे होऊन गेले ते त्या शेतामध्येच काम करत होते ना. आणि तुझ्या नंतर ते शेत राहणारच आहे ना. मग तुझं कसं काय. अरे शेत तुझं नाही, घर तुझं नाही, माणसं तुझी नाही, काहीच तुझं नाही इथं या जगात. हा देह तरी तुझा आहे का. तुझा आहे. तू तुझा आहे तर राहून ठेवू ना. मग त्याला म्हणतोस काय देतो तू. या जगामध्ये आपलं काहीही नाही. म्हणतो मात्र देहबुद्धी माझं मनशे मनशे मन मन. तू नवी मनशे मन तर मन आहे पण दुसऱ्यांचं जे असेल ना ते माझंच म्हणतो. अरे काय जर तुझं तुला सांभाळता येणार नाही तर दुसऱ्यांचं काय घेतो. तात्पर्य माणसं ममत्वाने चिटकलेले आहे या संसारामध्ये. ममत्वाच्या असंख्य गोष्टी या संसारामध्ये आहे. बघा आपल्या घरामध्ये चमचा जरी बाहेर पडलेला असला काय चमचा काय सुई काय गोळा काय कर्तव्य अंगणामध्ये माझ्या अंगणामध्ये पडले ना. मग मनाशी अशा तऱ्हेनं ममत्व हे फार चिटकलेले आहे आम्हाला. ममत्व बघा ममत्वाचा भारा निवार
विचार संकल्पाचा विकल्पाचा मारा. देह बुद्धी माझी सुख अणु मात्र नाही देख. हो. आणि ही जी देह बुद्धी आहे ना, या देह बुद्धीमध्ये अणु मात्र सुद्धा सुख नाही. अणु किती लावला असतो अणु, त्या अणु इतकं सुद्धा सुख नाहीये. अणु मध्ये लालसा कण असतो, इतकं सुद्धा सुख नाही देह बुद्धीमध्ये. देह बुद्धी माझी सुख अणु मात्र नाही देख. सुख मानती ते महामूर्ख. आता काय करा, जे मानतात की सुख आहे म्हणून माझं सुख आहे, ते महामूर्ख आहे. दुःखजनक देहबुद्धी. ही जी देहबुद्धी आहे माझी, ही दुःखजनक आहे, दुःख देणारी आहे. आता किती जरी ऐकलं आपण तरी आमची मनोवृत्ती तशी तयार होते ना. इथं तर आम्ही ऐकतो पट्टा आम्हाला आहे बरोबर, पण घरी गेलं पाठी चढलं की इथं गेलं, इथली पायरी उतरली की इथं गेलं, इथं सोडून जातो. आणि घरी गेलं सोडून जातो, तुला तेच तेच तेच. आणि काय आता उदाहरण देत आहेत महाराज. दीपाचे मिळणी पाशी केवळ दुःख पतंगाशी. तो किडाचा पतंग दिव्यावर झडप घालतो. तो पतंग म्हणजे काय, पाकळी असते ती, पंख असतात तिला बारकी दिव्यावर त्याने झडप मारली की चटकन बनवून पडतो. पतंगाचं आकर्षण त्या दिव्याचं आकर्षण त्या पतंगाला आहे आणि त्या पतंगावर तो झडप मारतो. मग ती झडप काय करते, त्याला जाऊन ठार करते. अगदी हेच आपल्या जीवनामध्ये आहे. आम्ही देहबुद्धीने झडप मारतो, संसारामध्ये सुख आहे, हो संसारात सुख आहे चांगला, आणि तिथं भेटत पतंगासारखं मरण. दीपाचे मिळणी पाशी केवळ दुःख पतंगाशी. तरी आनंद धावे त्याशी तेदी विषयाशी देहबुद्धी. तेव्हा आमची ही देहबुद्धी आहे ती विषयांना आकर्षण करणारी आहे. विषय माहिती का किती आपले, आम्ही विषयाची नेहमी गोष्ट करतो, परंतु आम्हाला हे माहिती असलं पाहिजे की विषय काय असतात आणि ते किती असतात. एक इंद्रिय घेतलं तरी त्याचे कोट्यावधी विषय असतात. आता उदाहरणार्थ आमचं एक इंद्रिय डोळा आहे, डोळं. डोळ्याचे विषय किती आहेत, जे जे दिसेल तो विषय डोळ्यांना. डोळे उघडा झोपेत तोपर्यंत ते मिटलेले आहेत, ते त्यामध्ये आणखी स्वप्नाचे विषय दिसतातच. परंतु डोळे उघडले की जे जे तुम्हाला दिसेल सगळं दिवसभर ते सगळे डोळ्याचे विषय झाले. मग रंग आकृती हे का, नाना प्रकारची वस्तू, नाना प्रकारचे कोट्यामध्ये डोळ्याचे विषय असंख्य आहेत, मोजता येत नाहीत आपल्याला. सांगा बरं तुम्ही तुमच्या डोळ्याने किती वस्तू पाहिल्या आतापर्यंत, आहे का माहिती? असंख्य आहे. मग एका इंद्रियाचे जर इतके विषय तर आमची 10 इंद्रिय आहेत. कानाचे विषय शब्द आहेत, कितीतरी शब्द ऐकतो आम्ही, कितीतरी नाद ऐकतो, कितीतरी आवाज ऐकतो, हे कानाचे विषय आहे. नाकाने अनेक प्रकारचे वास घेतो, चांगले आणि वाईट, हे सगळे वास नाकाचे विषय आहे.
जिभेचे विषय पाहिले ना किती आहे. बाबा बाबा काय काय खातो आम्ही. हे जिभेचे विषय असंख्य आहे. हे तर 4 इंद्रियांचे विषय झाले हो. अजून तर आमचे हाताचे विषय वेगळे, पायाचे विषय वेगळे. बाबा 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 मनाचे, बुद्धीचे, चित्ताचे आणि आमचे विषय किती 4 इंद्रियमधली. त्यांचे विषय तर काही विचारच नका. ते सूक्ष्म आणि त्यांचे विषय सूक्ष्म, त्यांची मोजदातच होत नाही. तात्पर्य असंख्य विषयांनी या इंद्रियांना, या देहाला जखमून ठेवलेला आहे. हा जो देहबुद्धीचा भाव आहे यांचा, या देहाला असंख्य विषयांनी वेढलेला आहे. हे विषय भोगता भोगता शेवटी तो देह समाप्त होणार. बस हा विषय महत्वाचा चाललेला आहे. आणि सत्संगाची वेळ संपायला आलीये. आता काय करावं. विषय फार महत्वाचा आहे. कवी सांगून राहिलेलं हे सगळं. तेव्हा आता अशी असंत असंत देह बुद्धी कुडी. ही असंत म्हणजे वाईट, अशी ही देह बुद्धी कुडी म्हणजे अत्यंत घाणेरडी आहे, वाईट आहे. वाढवी विषयांची गोडी. ही देहबुद्धी विषयांची गोडी वाढवते. ते महाभयाची जोडी. विषयांची गोडी लागली की महाभय निर्माण होत. महाभयाची जोडी जन्म मरण कोडी निवार. मग जन्म आणि मरण वाढवत. जन्म आणि मरणाचं अनिवार्य संकट आमच्या पुढे लागलेलं आहे. अशा प्रकारचा महत्वाचा विषय आहे. आज सत्संगाची वेळ संपलेली आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण उद्याला पुढचा हा विषय चालू राहिला. कवी सांगतायत आपल्याला. या कवीचं तरी निघाले एखादा ऐकून ठेवा पूर्ण. ते 9 लोक येतात सांगणारे आणि त्या 9 लोकांनी 9 प्रश्न वाटून घेतलेले. त्याचा फक्त आपणच तयार राहिलं पाहिजे ऐकायला. तेव्हा सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.